महाराष्ट्रातील द्राक्षांचा जिल्हा कोणता? तर नाशिक. महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा कोणता? तर नंदुरबार. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती आहे? तर पुणे. ऊसतोड कामगारांचा जिल्हा बीड. जुन्या मराठी कवींचा जिल्हा कोणता? तर बीड. महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा कोणता? तर रत्नागिरी. महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात? तर रायगड जिल्ह्यास. महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा कोणता? रायगड. महाराष्ट्रातील ज्वारींचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात? तर सोलापूर जिल्ह्यास. महाराष्ट्रातील शूरवीरांचा जिल्हा सातारा. मराठवाड्याची राजधानी कोणती? तर औरंगाबाद. गोदावरी नदीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वर. भीमा नदीचे उगमस्थान भीमाशंकर. कृष्णा नदीचे उगमस्थान महाबळेश्वर. ताडोबा अभयारण्य कुठे आहे? चंद्रपूर. कळसुबाई अभयारण्य कुठे आहे? अहमदनगर. महानुभव पंथाचे केंद्र कोणते? तर नांदेड. कवी मुकुंदराज यांची समाधी कुठे आहे? तर अंबाजोगाई. वेदांची एकूण संख्या किती आहे? 4. पृथ्वीवर एकूण किती खंड आहेत? 7. यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ कोणते? तर प्रीतिसंगम कराड. शिवरायांचा राज्याभिषेक कोठे झाला? रायगड या ठिकाणी. ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कुठे आहे? आळंदी या ठिकाणी. संतांची भूमी असे कोणत्या नदीस म्हणतात? तर गोदावरी नदीला संतांची भूमी म्हणतात. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हणतात? तर कोयना नदीस महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात. महाराष्ट्रात कुंभमेळा कुठे भरतो? तर नाशिक या ठिकाणी. चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मितीचे केंद्र कुठे आहे? कोल्हापूर या ठिकाणी. अखंड शिल्पातले कैलास मंदिर कुठे आहे? वेरूळ या ठिकाणी. महाराष्ट्रातील हत्तीरोग संशोधन केंद्र कुठे आहे? तर वर्धा या ठिकाणी. महाराष्ट्रात न सापडणारे खनिज कोणते? तर सोने. मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता? विवेक सिंधू. महाराष्ट्रातील खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? तर लोणार सरोवर. महाराष्ट्रात पोस्टाची तिकिटे नोटा कुठे छापतात? तर नाशिक या ठिकाणी. रायगड जिल्ह्याचे जुने नाव काय? तर कुलाबा. देहू व आळंदी ही गावे कोणत्या नदीकिनारी आहेत? तर इंद्रायणी नदीकिनारी आहेत. कोल्हापूर शहर कोणत्या नदीकाठावर आहे? तर पंचगंगा. रंकाळा तलाव कोठे आहे? तर कोल्हापूर या ठिकाणी. नागपूर शहर कोणत्या नदीकाठावर आहे? तर नाग नदीकाठावर आहे. कृष्णा वेण्णा या नद्यांच्या संगमाचे ठिकाण कोणते? तर माहुली. महाराष्ट्रात पोलीस अकॅडमी कुठे आहे? तर नाशिक या ठिकाणी. महाराष्ट्रातील मगरीसाठी प्रसिद्ध अभयारण्य कोणते? तर ताडोबा. गोदावरी नदी किती जिल्ह्यातून वाहत जाते? 8 जिल्ह्यातून वाहत जाते. महाराष्ट्र पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते? तर पोलीस महासंचालक. महाराष्ट्रातील वाघासाठी प्रसिद्ध अभयारण्य कोणते? तर मेळघाट. महाराष्ट्रात सर्वाधिक विहिरी असलेला जिल्हा कोणता? अहमदनगर. रेल्वेचे सर्वाधिक जाळे असणारा महाराष्ट्रातील जिल्हा सोलापूर. मराठी वृत्तपत्राचे जनक कोण आहेत? तर बाळशास्त्री जांभेकर. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.